नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, MPSC उपयुक्त चालू घडामोडी या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आपण काल बघितल्या 5 मे 2023च्या चालू घडामोडी. आज आपण बघणार आहोत 6 मे 2023च्या काही महत्त्वाच्या चालू घडामोडी. चला तर मग सुरुवात करूया. लेट्स स्टार्ट. आजची पहिली बातमी आहे IIT मद्रासचा प्रोग्राम कुशल. IIT मद्रासने कुशल प्रोग्राम नावाने एक कार्यक्रम सुरू केला आहे. त्याचा उद्देश विद्यार्थी, शिक्षक आणि इतर कर्मचारी यांच्यात दृढ संबंध निर्माण व्हावे हा आहे. IIT मद्रासने बी हॅपी नावाने संकेतस्थळसुद्धा सुरू केले आहे आणि या संकेतस्थळाचा उद्देश विद्यार्थ्यांचे मानसिक स्वास्थ्य बळकट करणे हा आहे. यात लक्षात ठेवण्यासारखं प्रोग्राम कुशल हा विद्यार्थी, शिक्षक आणि इतर कर्मचारी यांच्यातले संबंध दृढ करण्यासाठी आहे, तर बी हॅपी नावाचे संकेतस्थळ हे विद्यार्थ्यांच्या मानसिक स्वास्थ्य बळकटीसाठी आहे. आपली पुढची बातमी आहे नीरा टंडन यांच्या संबंधित. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या सरकारमध्ये आणखीन एका भारतीय वंशाच्या महिलेला महत्त्वाचे स्थान देण्यात आले आहे. जो बायडेन यांनी भारतीय वंशाच्या नीरा टंडन यांची देशांतर्गत धोरणाविषयक सल्लागारपदी नियुक्ती केली आहे. त्या विद्यमान सल्लागार सुसान राईस यांची जागा घेतील. या निर्णयानंतर नीरा टंडन या व्हाईट हाऊसच्या सल्लागार समितीचं नेतृत्व करणाऱ्या पहिल्या भारतीय वंशाच्या महिला अधिकारी असतील. पुढची बातमी आशिया चषक तिरंदाजी स्पर्धा. ताश्कंद, उझबेकिस्तान येथे झालेल्या दुसऱ्या आशिया चषक जागतिक मानांकन तिरंदाजी स्पर्धेत जी 29 एप्रिल ते 5 मे 2023 दरम्यान झाली, त्यात कंपाऊंड प्रकारातील भारतीय तिरंदाजांनी 5 सुवर्ण, 2 रौप्य आणि 2 कांस्य अशी 9 पदके मिळवली, तर रिकर्व प्रकारात 2 सुवर्ण आणि 3 रौप्य पदके मिळवली. अशी एकूण भारताने 14 पदकांची कमाई केली. या स्पर्धेत एकूण 10 सुवर्ण पदकांचा निर्णय लागला. रिकर्व प्रकारात भारतीय तिरंदाजांना 3 अंतिम फेरीत अपयश आल्याने स्पर्धेतील सुवर्ण पदके मिळवण्यापासून भारतीय संघ दूर राहिला. ही 3ही सुवर्ण पदके चीनने पटकावली. यानंतर बलाढ्य कोरियाच्या गैरहजेरीत भारताने पदतालिकेत आघाडीचे स्थान राखले. यात लक्षात ठेवण्यासारखे असे की ही स्पर्धा ताश्कंद, उझबेकिस्तान येथे झाली. कंपाऊंड प्रकारात भारताने एकूण 9 पदके तर रिकर्व प्रकारात 5 अशी एकूण 14 पदके मिळवली आणि पदतालिकेत भारताने आघाडीचे स्थान मिळवले. पुढची बातमी फुटबॉलशी संबंधित. सीरिये फुटबॉल लीग. इटलीच्या SSC नापोली फुटबॉल क्लबने तब्बल 33 वर्षांनंतर इटलीतील सीरिये फुटबॉल लीगचे विजेतेपद जिंकले. नापोलीने यापूर्वी 1990मध्ये ही कामगिरी केली होती. नापोलीने उदिजीन विरुद्धची लढत 1-1 अशी बरोबरीने सोडवून लीगमधील अव्वल क्रमांक निश्चित केला. पुढची बातमी माझी कॉर्पोरेट दिंडी. मे 2022मध्ये माधव जोशी यांनी माझी कॉर्पोरेट दिंडी हे पुस्तक लिहिले. ते ग्रंथालीने प्रकाशित केले आहे. माधव जोशी 14 वर्षे टाटा टेली सर्व्हिसेसचे प्रेसिडेंट, लीगल व नियामक आणि 10 वर्षे सल्लागार होते. जोशी यांनी त्याआधी 5 वर्षे बेयर इंडस्ट्रीजचे कार्यकारी संचालक, त्याआधी 13 वर्षे विंडसर कंपनीचे CFO, कंपनी सेक्रेटरी, लीगल हेड अशी विविध पदे भूषवत उद्योग जगतात जे त्यांनी काम केले त्याचा अनुभव त्यांनी माय कॉर्पोरेट ओडिसी या पुस्तकात नमूद केलेला आहे. पुढची बातमी कॅथरीन सीवर ब्रंट यांच्याबाबत. कॅथरीन सीवर ब्रंट या इंग्लंडच्या महिला क्रिकेट खेळाडूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. त्यांच्या 19 वर्षाच्या कारकिर्दीत 267 आंतरराष्ट्रीय सामन्यात 335 बळी घेतले आहेत आणि ते 3 वेळा विश्वविजेते पण राहिलेल्या आहेत.
कॅथरीन सीवर ब्रंट यांच्याबाबत व्यक्तिविशेषमध्ये प्रश्न येऊ शकतो. यात येऊ शकते की कॅथरीन सीवर ब्रंट या कुठल्या देशाच्या आहेत, तर त्या इंग्लंडच्या आहेत आणि त्या कुठल्या खेळाशी संबंधित आहेत, तर त्या क्रिकेटशी संबंधित आहेत. यांच्याबद्दल इतकंच लक्षात ठेवायचं. पुढची बातमी बघूयात. दिल्ली उच्च न्यायालयाने गुगलला भारतीय मसाल्यांमध्ये गोमूत्र आणि शेण असल्याचा दावा करणारी यूट्यूब व्हिडिओ काढून टाकण्याचे निर्देश दिले. न्यायमूर्ती संजीव नरूला यांनी केलेल्या टिप्पणीमध्ये यूट्यूब चॅनल TVR आणि व्ह्यू N न्यूज यांनी भारतीय मसाल्यांबद्दल अपमानास्पद आणि चुकीची माहिती असलेले व्हिडिओ अपलोड केले. हे विशेषतः कॅच ब्रँड अंतर्गत विकले गेले आणि जाणून बुजून त्यांच्या मसाल्याची बदनामी आणि अपमान करण्याचा प्रयत्न केला. तर यात लक्षात ठेवायचे की न्यायमूर्ती संजीव नरूला यांनी याबाबत निर्णय दिला आहे आणि यूट्यूब चॅनल कुठले होते, तर TVR आणि व्ह्यू N न्यूज यांनी कॅच मसाल्या अंतर्गत विकल्या गेलेल्या मसाल्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला आहे. इथे लक्षात ठेवायचे. भारतातील पहिले आंतरराष्ट्रीय मल्टी मॉडल लॉजिस्टिक पार्क जोगीघोपा आसाम येथे तयार होत आहे. इथे मल्टी मॉडल लॉजिस्टिक पार्क म्हणजे अशी सुविधा ज्या ठिकाणी विविध कंपन्यांच्या मालाला साठवणे, त्यांचे वितरण करणे, त्यांची ग्रेडिंग करणे आणि त्यांना वाहतुकीच्या सुविधा उपलब्ध करून देणे, ह्या सर्व गोष्टी एकाच ठिकाणी दिल्या जातील. याला मल्टी मॉडल लॉजिस्टिक पार्क म्हटले जाते. हे उद्यान जल, रस्ते, रेल्वे आणि हवाई मार्गांनी थेट कनेक्टिव्हिटी प्रदान करणार आहे. तर भारतातील पहिले आंतरराष्ट्रीय मल्टी मॉडल लॉजिस्टिक पार्क जोगीघोपा आसाम येथे आहे. पुढची बातमी बघूयात. मशीन स्कॅन C 2023. संयुक्त अरब अमिराती UAEने मशीन स्कॅन C 2023 समिट लॉन्च केली आहे. ही समिट फ्युचर म्युझियममध्ये संपन्न झाली. AIची भविष्यातील भूमिका आणि डिजिटल अर्थव्यवस्था यावर ही परिषद आधारलेली आहे. AIची भविष्यातील भूमिका, आर्टिफिशियल इंटेलिजन्सची भविष्यातील भूमिका, डिजिटल अर्थव्यवस्था यावर ही परिषद आधारलेली आहे. मशीन स्कॅन C 2023 समिट. तर मित्रांनो, ह्या होत्या आजच्या काही महत्त्वाच्या चालू घडामोडी. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.